नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज आपण चर्चा करणार आहोत नौदलात चाललेल्या घडामोडींबद्दल. आपला प्रश्न बघा पडद्यावर. नौदलातल्या अपघातांची जबाबदारी घेऊन संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का, ही मागणी कालपासून पुढे होते. कारण काल नौदल प्रमुख जे आहेत ॲडमिरल डी.के. जोशी यांनी राजीनामा दिला. सिंधुरत्न या पाणबुडीवर जो अपघात झाला काल सकाळी, त्याची जबाबदारी स्वीकारून नौदल प्रमुखांनी राजीनामा दिला. पण नौदल प्रमुखांनी हे धैर्य दाखवलं असलं तरी त्यांची संपूर्ण जबाबदारी आहे का? नेमकं कारण काय आहे या अपघातांमागे? कुणाची जबाबदारी आहे? सरकार आपली जबाबदारी ढकलू शकते का? आणि संरक्षण मंत्र्यांनी का जबाबदारी घेऊ नये, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आपल्या सोबत आहेत या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी नामवंत पाहुणे. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते भाई जगताप. आपल्यासोबत दिल्लीहून आहेत संरक्षण तज्ज्ञ निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर. शेकटकर सरांना आपण सगळेच ओळखतो. आपल्या सोबत आहेत औरंगाबादहून ज्यांचा नौदलामध्ये अनुभव आहे असे निवृत्त कमांडर अशोक राऊत. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या सुद्धा. मी या चर्चेची सुरुवात करणार आहे ज्यांना आपल्या लष्कराविषयी अभ्यास आहे, ज्यांचा अनुभव आहे, अशा तज्ज्ञांपासून शेकटकर सरांकडे मी सुरुवातीला जाणार आहे. शेकटकर सर, कालपासून ही चर्चा चाललेली आहे, नौदल प्रमुखांनी राजीनामा दिलेला आहे, असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. मला सांगा, कसं बघताय तुम्ही या घटनांकडे? सर, माझा आवाज ऐकू येतो तुम्हाला? हॅलो सर, मला असं वाटतं शेकटकर सरांना आपला आवाज पोचत नाहीये. आपण जाऊया. कमांडर अशोक राऊत आपल्या सोबत आहेत. अशोक राऊत, तुम्ही नेव्हीमध्ये अनुभव घेतलेला आहे, अनेक वर्ष काम केलेलं आहे. काल तुमच्या नौदल प्रमुखांनी राजीनामा दिलेला आहे. तुम्ही कसं पाहताय या घटनांकडे? नौदल प्रमुखांनी या पूर्ण घटनेचा जो जबाबदारी जी स्वीकारली आहे ती एक धैर्याची भूमिका आहे. आणि हे नेतृत्वाचं एक खास वैशिष्ट्य आहे की प्रत्येक घडलेल्या घडामोडीत नेतृत्व स्वतःचा एक प्रकारची जबाबदारी स्वीकारते. आणि ती जबाबदारी नौदल प्रमुखांनी स्वीकारली, याला आपण हायेस्ट ऑर्डर ऑफ लीडरशिप ज्याला म्हणतो, त्यातली ही बाब आहे. आणि म्हणून ही जे त्यांचं, त्यामुळे एक प्रकारचं त्यांनी पायंडा घातला आहे, एक प्रकारचं त्यांनी आपल्यापुढे आदर्श ठेवला आहे की नेतृत्व कशाला म्हणतात, अशी माझी यावर भूमिका आहे. आणि हे जर अशी जर डेडिकेटेड नेतृत्व सगळ्या समाजातल्या सगळ्या क्षेत्रात जर मिळाले, त्या देशाचं नक्कीच भलं होईल. पण राऊत सर, मला सांगा, हे बरोबर आहे की हे नेतृत्व जे आहे ते एक डेडिकेटेड आहे, बांधिलकी बांधणारं नेतृत्व आहे, त्यांनी जबाबदारी स्वीकारली, हे फार क्वचितच घडतं आपल्या समाजामध्ये. राजकारणी अशी जबाबदारी फार क्वचितच स्वीकारतात. मला पण हे सांगा की अशा प्रकारे नौदल प्रमुखांना राजीनामा द्यायची वेळ यावी, असं काय घडलं? कुठे दोष आहे? दोष बघा, आपल्याकडे जेवढी जहाजं आहेत त्यापेक्षा दुप्पट जहाजांची आपल्याला गरज आहे. आपल्याकडे जेवढ्या सबमरीन्स आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट सबमरीनची आपल्याला गरज आहे. आपण जुनी घोडी हाणतोय, आपल्याकडे जुनी उपकरणं आहेत, आपल्या ट्रेनिंगमध्ये काही कमी नाही. आपल्याकडे जी नौसेनेची किंवा सबमरीनची जे कॅडर आहे, जे लोक आहेत, ते अतिशय उत्तमरित्या ट्रेंड आहेत. आणि मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, मी त्यातला भाग होतो. 3च महिन्यापूर्वी मी राजीनामा दिला आहे. तर ह्या अशा इतक्या ट्रेंड फोर्सेसमध्ये आणि त्यात मानवी चूक होण्याची शक्यता फारच कमी असते, कारण हा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. आणि त्यात पुन्हा आपल्याला वर्षानुवर्षाचा हा जो अनुभव आहे, ह्यामध्ये म्हणजे बेसिकली मला असं म्हणायचं की एक सिस्टम असते, त्याला पुन्हा स्टँड बाय सिस्टम असते, पुन्हा त्याला स्टँड बाय टू स्टँड बाय सिस्टम असते. इतके सेफ्टीचं प्रूफ घेतल्यानंतर कुठलीही यंत्रणा किंवा पाणबुडी, आता ही जर म्हटलं तर फार कॉम्प्लिकेटेड, हे एक फार मोठी मशीन आहे. आणि ह्यामध्ये जेव्हा मानवी जो भाग आहे, सहभाग आहे, तो अतिशय काटेकोरपणे पाळला जातो. त्याच्यासाठी ट्रेनिंग केलं जातं. ते जे ट्रेनिंग आहे ते अतिशय उत्तम, वर्ल्ड क्लास ज्याला म्हणतो आपण, ते जगातल्या सर्वश्रेष्ठ दर्जाचं ट्रेनिंग आहे. पण आपली उपकरणं जुनी आहेत.
आता आपण स्कॉर्पिन सबमरीन्स ज्या फ्रान्सकडून विकत घेणार आहोत ते 4 वर्षे डिले झाल्या तरी ते अजून आल्या नाही. मग आपण जुन्या सबमरीनवर काम चालवतोय. आपण मिग विमानं जी आपल्याकडे लवकर यायला हवी होती तर मिग 21चं उदाहरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ते आपण तरीच लोकांना ते उडवायला लावली आहेत. आणि आपण आता विक्रमादित्य आपलं 5 वर्षे डिले झालं आहे इथे यायला भारतामध्ये. आणि 5 वर्ष ते विक्रमादित्य डिले झालं म्हणून विराट आपण 5 वर्ष तीच जुनी मशीन परत परत चालवायला लावणार आहोत. मग ही आपल्या देशातले सैनिक आहेत आणि ते आज्ञाधारक आहेत आणि म्हणून त्यांना काही सांगायचं नाही. राजकारण्यांचे जे त्यांच्या ज्या जबाबदारी आहेत की वेळेवर तुम्ही शस्त्र पुरवठा किंवा उपकरणं ही तुम्ही उपलब्ध करून द्या. ती उपलब्ध नाही आणि आपल्या सैन्यांना सांगायचं की तुम्ही ही जुनी उपकरणं चालवा आणि त्यात दोष झाला तर त्यांच्यावर दोष मढायचा हा राजकारणाचा फार जुना गेम आहे. ह्यांनी आपल्या गव्हर्नमेंटला प्रोएक्टिव्ह होण्याची गरज आहे. बरोबर आहे कमांडर राऊत, तुम्ही खूप महत्वाचं सांगताय की आपलं जे गव्हर्नमेंट आहे त्याला प्रोएक्टिव्ह होण्याची गरज आहे. आणि तुम्ही जे सविस्तर सांगितलं की आपली उपकरणं खराब झाली आहेत, आपल्या पाणबुड्या जुन्या झालेल्या आहेत, आपले शस्त्रास्त्रांनाही जवळजवळ गंज चढलेला आहे. मी जातोय आता लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकरांकडे. शेकटकर, कमांडर राऊत यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. ते असं म्हणाले आहेत की जे आपल्या नौदलाच्या प्रमुखांनी राजीनामा दिला ते अत्यंत त्यांची वृत्ती जी आहे ती गौरवास्पद आहे, त्यांची बांधिलकी गौरवास्पद आहे, डेडिकेशन आहे. पण मुख्य जबाबदारी जी आहे ही सगळी जी शस्त्रास्त्र खराब झाले आहेत, पाणबुड्या खराब झाल्या आहेत, ही राजकीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. तुम्ही कसं पाहताय या सगळ्याकडे? त्यांनी जे म्हटलंय की ॲडमिरल जोशीने जो आपला त्यागपत्र दिलेलं आहे, मी पण त्याचं अभिनंदन करतो, अभिवादन करतो. आय सल्यूट टू हिज करेज, मॉरल करेज. ही हॅज डन द राईट थिंग. एनी सेन्सिबल पर्सन, एनी सेन्सिबल कमांडर इन हिज प्लेस वुड हॅव डन द सेम थिंग. प्रश्न आपण जो विचारला आहे की ह्याकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहिलं पाहिजे. मी आपल्याला एकच विनंती करतो, मागच्या 10 वर्षामध्ये पहा, संसदेमध्ये 10 वर्षाच्या काळामध्ये किती तास चर्चा झालेली आहे संरक्षण विषयावरती किंवा परराष्ट्र विषयावरती. फारच फार तर 6.5 तास. आणि ते तुम्ही बेहेडिंग वगैरे सोडा, हल्ला केला अतिरेक्याने सोडा, पण महत्त्वपूर्ण चर्चा झालीच नाही. हे दर्शवतं की आपले जे प्रतिनिधी आहे किंवा जे पण कोणी त्याच्याकरता जिम्मेदार आहे ह्या विषयाला किती सिरियसली ते घेतात हे दर्शवतंय त्याच्यामध्ये. दुसरं आपण पहा, एक मुद्दा पहा की आपले अर्थमंत्र्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये संरक्षण विषयाबद्दल जेव्हा ते प्रतिवेदन देतात आहेत किती मिनिटं बोलले. पूर्ण 10 वर्षाचा हिशोब जर लावला तर 3.5 तास. आम्ही जेव्हा सैन्याला गरज पडेल कोणत्या गोष्टीची कमी होऊ देणार नाही हा त्यांचा एक शब्द आहे. प्रत्येक प्रतिवेदनात त्यांनी पाठवलेला आहे. व्हॉट इज दिस शो की वी आर टेकिंग इट फॉर ग्रांटेड. कारण की संरक्षण सुरक्षा हा विषय कोणत्याही पक्षाला, मी कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाही, मी राजनीतीबद्दल बोलत नाही, मी वोट राजनीतीबद्दल बोलत नाही, की संरक्षण आणि सुरक्षा ह्या विषयावरती त्यांना वटव येत नाही. आणि ह्याकरता दे टेक इट फॉर ग्रांटेड. दे टेक इट फॉर ग्रांटेड की अशाचे मला काय, दे आर नॉट अकाउंटेबल, दे आर नॉट आन्सरेबल, नो बडी इज गोइंग टू क्वेश्चन देम. आणि ह्याकरता ते दुर्लक्ष करतात आहे. हे जे त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्याकडे कमतरता आहे, ही कमतरता अचानक होत नाही. आणि प्रत्येक प्रतिवेदनामध्ये संरक्षण मंत्री म्हणत नाही म्हणा, परंतु अर्थमंत्री म्हणतात की जेव्हा गरज येईल आम्ही कोणत्याही गोष्टीची कमी होऊ देणार नाही. पण जेव्हा गरज येते तेव्हा ते नसतात ना, ते अर्थमंत्रीच नसतात. नंबर 1. नंबर 2, युद्ध आणि संकट जो आहे हा सांगून येत नाही की आम्ही 3 वर्षानंतर येणार आहे, मी 2 वर्षानंतर येणार आहे. जर आपल्याकडे शत्रूने काम केलेलं आहे किंवा दुर्भाग्याने घटना होती आहे, प्राकृतिक आपल्यावरती घटना येते आहे, ही काही काढून नाही आहे. सो इफ यू आर नॉट प्रिपेअर्ड यू विल बी सक्ड इन टू वॉर. आणि हे जे आपल्याकडे घटनाक्रम चाललेलं आहे मागच्या 1.5 वर्षापासून हे त्याचंच एक उत्तर आहे. आता म्हणजे कोणत्याही नौदल प्रमुखाला किंवा सैन्य प्रमुखाला किंवा वायुदलाच्या सेनाध्यक्षाला कधी वाटत नाही की माझ्या कार्यकाळामध्ये माझ्या सैन्यामध्ये काहीतरी अपघात झाले पाहिजे. ते पण आमचे मुलंच आहे की आमचेच पोरं आहे ते, आम्ही त्यांच्याबरोबर कामं करतोय. वी स्टे विथ देम अँड दॅट्स वाय वी फील सो एंगेज की आम्ही म्हणतो की बाबा मी ह्याची वैयक्तिक जिम्मेदारी घेतो. तुम्ही स्वतंत्र भारतामध्ये फक्त लाल बहादूर शास्त्रीला सोडून एक असं उदाहरण दाखवू शकता का की त्यांनी कधी म्हटलं असेल की मी राजीनामा द्यायला तयार आहे. कॅन यू ब्लेम, कॅन यू पॉइंट आउट वन ब्युरोक्रेट, एनी ऑफिशियल इन द एंटायर गव्हर्नमेंट ज्यांनी म्हटलं असेल की मुंबईवरती हल्ला झालेला आहे ह्याच्याकरता मी उत्तरदायी आहे किंवा होतो. नोबडी इज अकाउंटेबल, नोबडी इज आन्सरेबल. अँड सिन्स नोबडी इज आन्सरेबल, नोबडी इज टेकिंग इंटरेस्ट. हा मुद्दा आहे.
ह्याच्यामध्ये तुम्ही प्लीज, माझी विनंती आहे, जे इतर मान्यवर असतील, मी पाहू शकत नाही कोण आहे ते, की ह्याच्यात राजनीतिकरण आणू नका. The politics of security will not give you the vote, but because of the dirty politics, the wrong politics, you will lose everything, and you will lose the votes also. You will not be in power. So if you wish to be in power, please remain powerful, and to remain powerful, keep your armed forces ready, battle worthy. हे त्यांना तुम्ही उपदेश देऊ नका की जेव्हा गरज पडेल आम्ही तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता होऊ देणार नाही. आम्ही सगळं तुम्ही घेऊ शकत नाही. एक एक विमानदळाला का एक एक युद्धपोताला एक एक पनडुबीला ज्या दिवशी आपण ऑर्डर देतो त्या दिवशी सैन्यामध्ये येण्याकरता 12-12, 13-13 वर्ष लागतात. तुम्ही शत्रूला म्हणणार आहे की तुम्ही 10 वर्ष थांबा, आमच्याबरोबर युद्ध करू नका, आमची तयारी चाललेली आहे, आमच्याकडे इतक्या कमतरता आहे. कॅन यू टेल युअर एनिमी ही विल कॅश ऑन टू दिस स्पॉट. मी 40 वर्ष कामं केलेले आहे. मी 3-3 संरक्षण मंत्र्यांबरोबर कामं केलेले आहे. मी 2-2 गृहमंत्र्यांबरोबर कामं केलेले आहे. मी सगळं पाहिलेलं आहे. हाऊ द नो बडी टेक्स नॅशनल सिक्युरिटी ॲज अ सिरियस मॅटर. दे टेक इट फॉर ग्रांटेड. अगदी बरोबर आहे. त्याचा दुष्परिणाम होतो कुणावरती आहे. बरोबर आहे. लेफ्टनंट जनरल शेकटकर, तुम्ही खूप महत्वाचं सांगताय की राष्ट्रीय सुरक्षा हा प्रश्न कोणीच गंभीरपणे घेत नाहीये. तुम्ही लोकसभेत किती चर्चा झाली हे सांगितलं, अर्थमंत्री कसं बघतात सांगितलं. सरकार कोणत्याही पक्षाचं असो हे गंभीरपणे घेत नाहीये. आणि भाई जगताप काँग्रेसचे आपल्यासोबत आहेत आणि किरीट सोमय्या भाजपचे आहेत. दोघांनाही शेकटकर सरांनी विनंती केली आहे तुम्ही राजकारण करू नका. पण भाई ते जे म्हणतायत राष्ट्रीय सुरक्षा, आपल्याला जी शस्त्रास्त्र लागतात, हा सगळा प्रश्न सरकार गंभीरपणे घेत नाहीयेत. काय म्हणणं आहे तुमचं यावर? नाही, एक तर असं आहे की शेकटकर असतील किंवा कमांडर राऊत असतील, हे प्रत्यक्ष तिकडे त्या विभागामध्ये काम करणारे आणि प्रत्यक्ष त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेणारे सगळे हे आहेत. मला कुठच्याही गोष्टीचं समर्थन करायचं नाही, परंतु फक्त शेकटकरांनी जे बोलले याच्यावर एक सांगतो की लाल बहादूर शास्त्री नंतर अनेक लोकांनी नैतिक जबाबदारी देऊन राजीनामे दिलेले आहेत आणि ते सगळे काँग्रेसचे आहेत. म्हणजे आता इथे परत राजकारण नव्हे, कारण दुसरं कोणी दिलेलं नाही म्हणून मला ते असं म्हणावं लागतंय. अर्थात अनेक नावं मी धडाधड सांगेन आपल्याला, परंतु तो आजचा विषय नाही. ही गोष्ट खरी आहे की नॅशनल सिक्युरिटी शुड बी ऑन द टॉप. देर शुड नॉट बी एनी कॉम्प्रोमाइज, देर शुड नॉट बी any ambiguity in case of say security and for security forces. फक्त प्रक्रिया काय ते आपण थोडंसं समजावून घेऊया असं मला वाटतं, कारण माझ्याही ज्ञानामध्ये त्याच्यामध्ये भर पडेल, कारण मी काही एक्सपर्ट नव्हे याच्यातला. परंतु जे काही आपल्याकडे बजेटरी ॲलोकेशन होतं त्याचा जो काय भाग सैन्याला किंवा सुरक्षेवर असतो त्याच्यामध्ये 3 दल आपल्याकडे येतात. एक आर्म फोर्स आहे, एअरफोर्स आहे आणि अर्थात नौदल आहे. आणि त्याच्यातला मेजर जो वाटा आहे तो आर्म फोर्सकडे जातो. उरलेला सेकंड नंबर लागतो तो आपल्या एअरफोर्सचा लागतो आणि शेवटचा वाटा हा याला देण्यात येतो. तो ॲडिक्वेट आहे की नाही, तो पुरेसा आहे की नाही किंवा अधिकचा आहे की नाही याबद्दल मी काही टीका टिप्पणी मी करणार नाही. परंतु सातत्याने जर गेली 10 वर्ष आपण बघितलं, अगदीच 25-50 वर्षाचं जरी नाही म्हटलं, अगदी 2000 पासून पुढे जर आपण पाहिलं तर आपल्या याचा बजेटचा ठराविक पर्सेंटेज हा या संरक्षणाच्या याच्यावर खर्च होत असतो. माझ्या माहितीप्रमाणे 2004 साली आपलं बजेट जे होतं ते साधारण 3 लाख कोटी आणि 48,000 वगैरे असं काय होतं, कमी जास्त असेल त्याच्यामध्ये थोडंसं. आज आपलं बजेट आहे 16 लाख कोटी आणि काही हजार कोटींमध्ये. त्या पर्सेंटेजमध्ये ते ॲलोकेशन होतं. हे ॲलोकेशन हे पूर्णतः तेवढ्या ह्याला लागणार आहेत असं मी दावा करत नाही, अजिबात मी करणार सुद्धा नाही. पण ती गोष्ट खरोखर चिंतेची आहे. जे हे म्हणाले राऊत साहेब म्हणाले, तुम्हाला हे मान्य आहे का ही संरक्षण मंत्र्यांची जबाबदारी आहे, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या ऑफिसर्सची जबाबदारी आहे. आणि या सगळे जर आपली पाणबुड्या वगैरे कालबाह्य झालेल्या असतील, जुनाट झालेल्या असतील तर असे अपघात होणारच. मग सैन्यावर ढकलून काय होणार? एक साधं उदाहरण देतो. ज्या पाणबुडीचं आज आपण बोलत आहोत, म्हणजे मला त्यातली टेक्निकॅलिटी माहीत नसताना मी बोलतोय, कृपया माफ करा. मी आणि माझा कुठेही याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश नाही. या सिंधुरत्नाचे जे आज आम्ही चर्चा करतोय ती 1988 सालातली आहे. ती खरं 25 वर्षामध्ये ते स्क्रॅप व्हायला पाहिजे किंवा ते परत हे करायला पाहिजे अशा प्रकारचा संकेत आहे. याला 26 वर्ष झालेली आहेत, ही गोष्ट कबूल आहे.
परंतु याच्या मागचा झालेला जो एक अपघात होता ती पाणबुडी 1997ची होती. म्हणजे ह्युमन हे एरर जो आहे, तुम्हाला असं वाटतं हा ह्युमन एरर नाही, आहे? मला हा खात्रीपूर्वक- यंत्रसामुग्रीतला मला- एरर नाहीये. मला- आपण एक- किरीट एकच सोमय्यांना मिनिट, चर्चेत एकच आणूया आणि मिनिट, प्रकाश एकच- बाळांना एकच सुद्धा मिनिट, आणायचं मला. एकच मिनिट. ह्युमन एरर हा आपल्याला गृहीत धरूनच नाही, चालावा लागतो. कमांडर राऊत असं म्हणाले ह्युमन एररची शक्यता नसेल- फार कमी असते. नाही, म्हणून मी म्हटलं त्याची चौकशी होणं आवश्यक आहे आणि चौकशीमध्ये जे काय ह्याच्यावर चौकशी होऊ द्या. म्हणून मी म्हटलं की याच्यातलं मला असं हे करायचंच नाहीये, त्याची चौकशी तुम्हाला असं होऊ द्या. वाटत नाही संरक्षण मंत्र्यांची जबाबदारी आहे? जर आपल्या जबाबदारी सैन्याला प्रत्येकाची राहते. अत्याधुनिक शस्त्रास्त्र मिळत नसतील, पाणबुड्या मिळत नसतील आणि आपण आपल्या जवानांचे जे जीव आहेत ते धोक्यात घालत असू, तर संरक्षण मंत्र्यांची जबाबदारी नाहीये? जबाबदारी प्रत्येकाची आहे, संरक्षण मंत्र्यांची सुद्धा आहे. परंतु संरक्षण मंत्र्यांनी जर त्यांच्या कर्तव्यामध्ये जर कुठे काही हे केलं असेल, आपण तर बघूया त्यांनी आपण कर्तव्यामध्ये करू ना. कसूर केली का? आपण आधी आपण किरीट बघू. सोमय्यांना चर्चेत आणूया. किरीट सोमय्या, भाई काय म्हणाले तुम्ही ऐकलेलं आहे. आधी आपल्यासोबत 2 लष्करी अधिकारी आहेत, ते काय म्हणाले तुम्ही ऐकलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे, संरक्षण मंत्र्यांची जबाबदारी आहे की नाही? मला असं वाटतं की जे संरक्षणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ना, त्यात त्यांची जी खंत आहे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची बाब आहे की देशाचं रक्षा करणाऱ्या माझ्या सैनिकाच्या मनात आज अशी स्थिती आहे की राजकारणी व्यवस्थित लक्ष देत नाहीये. देशाची रक्षा याला जे महत्व दिलं पाहिजे, माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी दुःखाची बाब आहे की माझ्या देशाचा नेव्हीचा सेनापतीला राजीनामा द्यावा लागतो. हे बरं झालं, चांगलं झालं हे मी चुकूनही म्हणणार नाही, खेदाची बाब आहे. टुडे वी आर वी फेसिंग क्रायसिस ऑफ कॉन्फिडन्स. फक्त विशेष सिंधू रत्न किंवा सिंधू रक्षक एक सबमरीन आणि दुसरी सबमरीन एवढा पुरता आहे का? हो, काही महिन्यापूर्वी ते व्ही.के. सिंगांचा राजीनामा, त्यांचा वयावरून वाद किती मोठा सुप्रीम कोर्टापर्यंत जातो. हा वाद हा जनतेची बाब बनते. माझ्या देशात पहिल्यांदा गेल्या 60 वर्षात सेना दिल्लीकडे आक्रमण करते, अतिक्रमण करते, अशी चिंता, अशी परिस्थिती निर्माण होणं किंवा त्या संकेतचे बाब निर्माण होणं. 3,25,000 कोटीचा हेलिकॉप्टरचा घोटाळा, मला असं वाटतंय की याला राजकारण्यांनी थोडं वर उठावं लागणार. ही चिंतेची बाब आहे. क्रायसिस ऑफ कॉन्फिडन्सच्या दिशेने जाऊ नये. आज देशाचा संरक्षण मंत्र्याचा राजीनामा मागणार की नाही, तो कुठल्याही व्यक्तीनं मला सांगा, संरक्षणाचा कुठल्याही व्यक्तीचा राजीनामा मागताना बरं वाटणार नाही. म्हणून मी तर याला सांगणार की राजकारणावरून वर उठून ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की संरक्षण दल, मग ते नेव्ही असो आर्मी असो, याच्या विषयात आपण अधिक गांभीर्याने, अधिक प्रेमाने आणि अधिक महत्व दिलं पाहिजे. मला असं वाटतं की हे जास्त अधिक महत्वाचं आहे. ठीक आहे, या तपशिलावर आपण चर्चा करूया. पण ब्रेकपूर्वी प्रकाश बाळ, मला तुमच्याकडे यायचंय. तुम्ही बघितलंय वेगवेगळी मतं काय आहेत. सरकारची ही जबाबदारी आहे की नाही? म्हणजे नौदल प्रमुख राजीनामा देतो, किरीट सोमय्या म्हणतात त्याप्रमाणे ही खेदाची गोष्ट आहे, धक्कादायक सुद्धा गोष्ट आहे. काय परिस्थिती आहे आपल्या लष्कराची? तुम्ही जो प्रश्न विचारलाय ना की याच्यात संरक्षण मंत्र्यांची जबाबदारी आहे का, त्याच्यापासून थोडं बाजूला सरकून मला असं वाटतं की देशाचं संरक्षण धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा धोरण ह्याच्यात ज्या त्रुटी आहेत ना, त्याचं लक्षण म्हणजे हा नौदल प्रमुखांचा राजीनामा आणि जे काय अपघात होत आहेत ते. कारण आपल्याकडे सर्व राजकारणात, म्हणजे मी कुठल्याच पक्षाचं म्हणत नाही, की राजकीय पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटमध्ये संरक्षण साक्षरता ही 0 आहे. हे आपले जे 542 खासदार आहेत लोकसभेतले, त्यातले किती जणांना संरक्षण विषयक, म्हणजे माझं काय म्हणणं आहे की सगळ्यांना कळणार नाही, पण त्याचा असा काही कोर ग्रुप आहे का की ज्यांना ह्याच्याबद्दल माहिती आहे, ते याच्याबद्दल चर्चा करतात, त्याच्याबद्दल काय असं तुम्हाला काही दिसत नाही. म्हणजे काही त्याच्यातले ज्यांचं लष्करी पार्श्वभूमी आहे किंवा ज्यांचे काही इंटरेस्ट आहेत, पण जनरली संसदेत लष्कराच्या ह्याच्यावर किंवा सैन्य दलाच्या ह्याच्यावर चर्चा होत नाही. मला तुम्ही सांगा की आता हे सगळे कमांडर राऊत म्हणले की जुनी उपकरणं आहेत, जुन्या जहाज आहेत, जुनी पाणबुड्या आहेत. पार्लमेंटच्या संरक्षण खात्याच्या स्टँडिंग कमिटीचा जो स्थायी समितीचा रिपोर्ट गेल्या आत्ता हिवाळी अधिवेशनात संसदेच्या पटलावर ठेवला, त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे आता स्थायी समिती संसदेच्याच प्रतिबिंब करतं, तिथे सगळ्यांचेच सदस्य असतात. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की 87 कॉन्ट्रॅक्ट्स 2007 साली दिली
आणि गेल्या म्हणजे 12-13च्या साली ती 54वर आली. याचं कारण काय होतं, मला असं वाटतं की समाजानेही आपण एक विचार करायला पाहिजे की तुम्ही कल्पना करा, बोफोर्सवर आपलं एवढं राजकीय उलथापालथ झाली, खूप मोठं राजकारण झालं. त्या 450 बोफोर्सच्या मिडियम रेंज तोफा आपण घेतल्या, त्यानंतर आज 25-26 वर्ष काहीच आपण खरेदी केलेलं नाही. जग कुठे पुढे गेलं, कुठच्या कुठे. आणि काय होतं की आपण आपल्याकडे काही खरेदी करायचं झालं की लगेच त्याच्यात मिडलमन, एजंट्स, भ्रष्टाचार हे सगळे येतं. म्हणजे त्यामुळे कोणी सही करायलाच तयार नाही. अँथनी स्वच्छ चारित्र्याचे आहेत, पण स्वच्छ चारित्र्य म्हणजे कार्यक्षमता नव्हे ना. स्वच्छ चारित्र्याच्या जगात अनेक लोक आहेत. स्वच्छ चारित्र्याच्या बरोबर कार्यक्षमता पाहिजे. तुमचं पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग तुमचं असं म्हणणं आहे की शस्त्रास्त्र घेण्याचा किंवा पाणबुड्या घेण्याचा निर्णयच वेळच्या वेळी होत होत नाही. नाही. आणि ते पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग काय म्हणजे काय असतं, संरक्षण विषयक धोरणात मला जी काही थोडीफार माहिती आहे त्याप्रमाणे पहिली 5 वर्ष नवं उपकरण असतं, पुढची 5 वर्ष ते रिफिट करून आणि पुढच्या 5 वर्षात ते काढायचं असतं. तेव्हा 15 वर्षाचा रोलिंग प्लॅन असतो. तर ह्या 15 वर्षाच्या ह्याच्यात तुम्हाला हे सगळं, जसं आता शेकटकर साहेब म्हणाले की एक तुम्ही जर ऑर्डर कराल तर ते 10 वर्षांनी येतं. विमानवाहू नौका असेल, युद्धनौका असेल किंवा विमानं असतील, तर ते 15 वर्षाचं पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग आहे. तर इथे कुठे कोणाचं प्लॅनिंग आहे. आणि दुसरा एक भाग आहे की जो नेतृत्व असतं, राजकीय नेतृत्व, त्याचं लष्कराचे जे प्रमुख असतात किंवा लष्करातले जे वरिष्ठ अधिकारी, त्यांच्याशी खूप सौहार्दाचे आणि विशेषतः संवाद असायला, संवादापेक्षा संवाद असायला लागतो. मला असं वाटतं की गेल्या 65 वर्षात हा असा काळ आहे की ज्याच्यात अत्यंत हे संबंध तणावाचे राहिलेले आहेत. म्हणजे आता मगाशी यांनी व्ही.के. सिंगांचा उल्लेख केला. आता गंमत बघा की ह्याच व्ही.के. सिंगांनी त्यांचा जो काही वाद व्हायचा होता त्याच्या आधी 2 वर्ष मोठं पत्र लिहिलं. त्या वादाच्या दरम्यान वृत्तपत्रांना दिलं गेलं की संरक्षण लष्करात काय काय त्रुटी आहेत आणि काय काय करायला पाहिजे. त्याच्याकडे जर तुम्ही बघाल तर स्वच्छ प्रकाश पडतो काय चाललंय ते. आता त्यानंतर त्यांचा तो सगळा जन्माच्या तारखेचा वाद झाला. पण तुमचा संरक्षण प्रमुख, लष्कर प्रमुख जेव्हा सर्वोच्च न्यायालयात जातो, इट्स अ ग्रॉस इनडिसिप्लिन. आणि हे सगळं ताबडतोब त्यांना डिसमिस करायला पाहिजे होतं. हा जो फर्मनेस आहे ना, की शेवटी सिव्हिलियन लिडरशिपला जोपर्यंत म्हणजे राजकीय नेतृत्वाला एक दृष्टी पाहिजे की देशाचं संरक्षण म्हणजे काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यासाठी किती सिद्धता पाहिजे, आणि त्याचबरोबर फर्मनेस पाहिजे की आमचा कंप्लीट कंट्रोल आहे. ह्या दृष्टीने खूप म्हणजे मोठा तुमचं असं गोंधळ म्हणणं आहे, होता. राजकीय नाकर्तेपणामुळे काल नौदल प्रमुखांचा बळी गेलेला आहे. नाही, राजकीय म्हणजे माझं काय म्हणणं आहे की राजीनामा हे नुसतं लक्षण आहे. त्याच्यात खूप मोठा जो व्यापकच इश्यू आहे की संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणातच खूप मोठ्या त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने चर्चा होत. आता या राजीनाम्यावर चर्चा होईल सगळी, आणि नंतर थोड्या दिवसांनी सगळं मूळ जो प्रश्न आहे त्याच्यावर तो कोणी सुटणार भिडत नाही. आपण या मूळ प्रश्नाविषयी चर्चा करूया आणि कुठे अडचणी आहे ते पाहूया एका ब्रेक नंतर. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, नौदलातल्या अपघातांची जबाबदारी घेऊन संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? बघा पडद्यावर 78% लोक म्हणतात होय, संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. मी पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करतोय. आपण मुळात रोग कशामुळे झालेला आहे हे शोधून काढतो आणि मी जाणार आहे लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आणि कमांडर अशोक राऊत यांच्याकडे. शेकटकर साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे, इथे चर्चा आपण ऐकली की सगळी शस्त्रास्त्र जी आहेत, पाणबुड्या ज्या ज्या जुनाट झालेल्या आहेत, वेळच्या वेळी रिप्लेस केल्या जात नाही. याचं कारण काय आहे? कोण निर्णय घेत नाही? कुठली फाईल लाल फितीत अडकते आणि पैसे दिले जात नाहीत का? भाई जगताप असं म्हणतात की बजेट असतं मग पैसे खर्च केले जात नाहीत का? अडचण नेमकी कुठे आहे? सर्वप्रथम मी धन्यवाद करतो भाई जगताप साहेबांचा. त्यांनी अगदी स्पष्ट म्हटलंय, त्याचा मुद्दा त्याबरोबर आहे, मान्य आहे. परंतु आपण जो प्रश्न विचारलेला आहे की वेळ कुठे लागतं, मी स्वतः 1997 मध्ये फाईल्स पाठवल्या आहे मुख्यालयामध्ये, संरक्षण मंत्रालयामध्ये, की 2025 मध्ये भारतावरती कोणत्या कोणत्या प्रकारचे संकट येण्याची शक्यता आहे, समुद्र काठांनी कोणता धोका येणार आहे. 2007 पर्यंत त्याच्यावरती काही कुणी पाहिलंच नव्हतं. त्यांनी म्हटलं अजून फार लांब आहे, तुम्ही फार लांबचं बोलताय. ज्या प्रकारचे संकट येण्याची संभावना असती त्या संभावनेला लक्षात घेऊन आपल्याला युद्धात्मक तयारी करावी लागते, की तेव्हा त्याची प्रतिकारात्मक तयारी लागते. आणि ते उपकरण जे असतात, जे सामान असतात त्याच्याकरता, त्याला फार वेळ लागतो. ते काय म्हणतात की जेव्हा वेळ येईल आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण ती वेळ सांगून येत नाही. आज आपण पहा की जगामध्ये 65 देशामध्ये युद्धात्मक स्थिती चाललेली आहे आणि हे सगळे देश समुद्रकाठचे आहे. भारतामध्ये 9 प्रांत असे जे आहे ज्यांच्याबरोबर समुद्री सीमा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वात जास्त धोका जो आहे ह्या प्रांताला होणार आहे, गुजरातपासून तर बेंगॉलपर्यंत.
परंतु दुर्दैवाने समुद्राच्या सुरक्षाबद्दल आपण कधी विचारच करत नाही. वी टेक इट फॉर ग्रांटेड की नाही आमच्याकडे आहे. आणि प्रत्येक नौदल स्मारकाने मागच्या 10 वर्षामध्ये अनेकदा म्हटलंय की तुम्ही आतापासून जर काळजी घेतली नाही ह्याचे दुष्परिणाम होतील. याचाच प्रभाव काय पडतो की जेव्हा आपण नवीन पनडुब्या घेतोय, नवीन विमानं घेतोय, नवीन युद्धपोत घेतोय, ते म्हणतात तुम्ही कामं चालवा. कामं चालवण्याचा अर्थ काय आहे की शत्रूला तुम्ही म्हणणार आहे का की आमच्याकडे काम चालवाय पुरती युद्धात्मक स्थिती आहे, आमची सामग्री आहे, तुम्ही थांबा जरा असं. यू कॅनॉट टेल युअर एनिमी अँड द नॅचरल कॅलॅमिटीज दे कम अनअनाउन्स्ड. ह्याकरता ते म्हणतात तुम्ही फार लांबचा विचार करतात. लांबचा विचार जो आपण नाही केला तो व्यक्ती जातील आहे पण राष्ट्र राहणार आहे. ह्यात कमतरता आहे. आणि तिसरा प्रश्न विचारलाय तुम्ही की फायली थांबतात कुठे. फायली सेना मुख्यालयामध्ये, वायुसेना मुख्यालयामध्ये, नौसेना मुख्यालयामध्ये थांबत नाही. एकदा झाली की त्या संरक्षण मंत्रालयामध्ये पोहोचला की तिथे मग सगळ्या वाटाघाटी सुरू होतात. कारण की तिथपासून आमचं काम नसतंच. आम्ही ह्याला म्हणतो की आमच्याला अमक्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था हवी आहे, ती अमक्या देशामध्ये आहे, हे त्याचे विक्रेते आहे. आता ती जी प्रक्रिया आहे पुढची ती तिथे होती आणि बहुतेक 90% जो वेळ आहे, उशीर आहे, हा तिथे लागतोय. कारण की त्यांना मी परत एकदा म्हणतोय, त्यांना माहीत आहे की उद्या जर युद्धात्मक स्थिती तयार झाली तर ते त्या पदावर ते नसणार. नंबर 2, पॉलिटिशियनला हे माहीत आहे की ते नसणार बहुतेक आहे. राहणार कोण आहे की सैन्य राहणार आहे, भारताचे दूरगामी हित राहणार आहे, समुद्रकाठाचे लोक राहतील किंवा भारतीय जनता राहणार आहे. सो एव्हरीबडी इज ट्राईंग टू वॉच देअर हँड की आमच्या काळात हे होणार नाही. जेव्हा व्हेन यू स्टार्ट टेकिंग थिंग्स फॉर ग्रांटेड की इट विल नॉट बी टेकिंग प्लेस इन माय टर्न, therefore you start neglecting the things and you start diversifying the allocation of funds. Then you start finding the faults. There are lobbies within lobbies are working in our own country not to allow the indigenous production to take place. आणि बाहेरून जे सामान येतं आपल्याकडे ते विमान म्हणा किंवा युद्धोत्पादन म्हणा किंवा गण म्हणा, ह्या कोणती भारताकरता तयार करत नाही आहे. आणि भारतीय भूभाग एक असा आहे की ते समुद्रापासून तर राजस्थान तर रेगिस्तान तर पंजाब, सियाचिन ग्लेशियर, कारगिल हे सगळ्या प्रकारची आहे. नोबडी प्रिपेअर्स द गन फॉर युअर रिक्वायरमेंट्स. सो अनलेस वी क्रिएट आवर ओन इन्फ्रास्ट्रक्चर हे होणार नाही. आणि त्याच्यामध्ये वेळ लागतो. मग ज्याप्रमाणे वेळ बदलतो आपल्याला त्याचे रिक्वायरमेंट चेंज करावं लागतात की आपल्या शत्रूकडे अमक्या प्रकारचा युद्धपोत आलेला आहे, तो युद्धपोत 5 वर्षानंतर कार्यक्षेत्रात येणार आहे. आपल्यानी जर आजपासून तयारी नाही केली आणि आपल्याला हेच आश्वासन मिळालं की आम्ही जेव्हा वेळ येईल आम्ही कमतरता होऊ देणार नाही, मग ती वेळ आली की आज. आणि ह्याकरता जसं आता भाईजीने म्हटलं आणि किरीटजींनी दोघांनी म्हटलं आहे की कुठेतरी आपल्याला सुधार करण्याची गमतरता आहे. व्यक्ती सत्तेमध्ये नसणार, व्यक्ती राजकीय पक्षामध्ये नसणार, परंतु भारतीय हितांचे संबंध, भारतीय संरक्षण व्यवस्था आणि भारतीय जनमानस हे राहणार आहे. तर आपण त्यांच्यावरती फार मोठा अन्याय करतोय की जर आपण हेच बरोबर आहे. शेखर सर तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण धक्का बसतोय तुम्ही जे सांगताय ते ऐकून. प्रकाश बाळ, मला तुम्हाला चर्चेत आणते, मी जाणार आहे कमांडर अशोक राऊत यांच्याकडे. ते जे म्हणतात 95ला त्यांनी एक रिपोर्ट पाठवला की 2025ला काय पाहिजे आपल्याला. 12 वर्ष हा रिपोर्ट वाचलाच गेला नाही. म्हणजे किती बेजबाबदारपणा. आणि आपण राष्ट्रवादाच्या किंवा राष्ट्रप्रेमाच्या आरोळ्या ठोकतो, हा काय प्रकार आहे. म्हणजे आपले जवान तिथे पाणबुडीवर काम करतात, त्यांना संरक्षण नाहीये, त्यांना जुन्या पाणबुड्या आपण सोपवलेल्या आहेत. अशा माणसांना सत्तेत का ठेवायचं, कोणीही असो. नाही, मी म्हणूनच मगाशी सुरुवातीला सांगितलं की संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षाबद्दलची आपल्याकडे राजकारणात आणि समाजात ही साक्षरता नाही आहे. आपल्या युद्ध जेव्हा होतं, 65चं युद्ध झालं, 71चं युद्ध झालं, कारगिलचं युद्ध झालं, तेव्हा एकदम राष्ट्रप्रेमाचं भरतं येतं आपल्याला. आणि मग जय जवान जय किसानपासून ज्या काही घोषणा आहेत, सरकारला काही विचारत आणि मग त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा जेव्हा युद्ध नसताना शांतीच्या काळात जेव्हा सैन्याबाबत काही होतं तेव्हा आपण कोणीच लक्ष देत नाही. काही म्हणजे सैन्याचे अनेक प्रश्न असतात, नौदलाचे असतील, हवाई, म्हणजे जी आता मिग विमानामध्ये पडत होती त्यावेळेला एकट्या त्या कविता गाडगीळ लढल्या, त्यांच्या हाताला काही यश लागलं. असं काही होत नाही की समाज उठतोय की बाबा नाही होत. जो देश आपल्या सैन्याला विसरतो किंवा सैन्याकडे पूर्ण लक्ष देत नाही त्या देशाचं भवितव्य फारसं चांगलं नसतं. म्हणजे असं धरून चालता येणार नाही. सध्याच्या जगात तुम्ही बघा की जेव्हा अफगाणिस्तानात आता या वर्षात अमेरिकन आणि नाटो फौजा परत जाणार आहे, त्यानंतर काय होईल. पाकिस्तानमध्ये आपल्याकडे आता सध्या पाकिस्तानबाबत आपण चर्चाच करत नाही आहोत, पण पाकिस्तानमध्ये भीषण परिस्थिती आहे आज. पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने जिहादी आणि यांचे हल्ले होत आहेत, हे होत आहेत, भीषण परिस्थिती आहे. तिथे समाज सगळा तालिबानाईज होतोय, मोठ्या प्रमाणावर झालेलाही आहे. याचे फटके आपल्याला बसणार आहेत.
त्यावेळेला आपण लगेच एकदम की हल्ले करा. अरे हल्ले कसे करणार? हल्ले करायची क्षमता तुम्ही मिळवली का? हल्ले करायचे असतील तर आधी तुम्हाला संरक्षण सिद्धता करावी लागेल, जसं शेकटकर आणि तुमच्याकडे साहेबांनी इक्विपमेंट पाहिजे. इक्विपमेंट पाहिजे. काय म्हणजे असं सारखं सांगतात की पाकिस्तानात पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले कॅम्प्स उद्ध्वस्त करा. ठीक आहे, पण ते उद्ध्वस्त करताना जर मोठं युद्ध झालं तर आपण किती दिवस युद्ध सहन करू शकू? याचं जे काही प्लॅनिंग असतं, योजनापूर्वक आखणी असते, हे असते, याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणजे मगाशी जो मुद्दा निघाला की आपल्याकडे सगळं जुनं उपकरण आहेत, हे मला तुम्ही सांगा की समाजही आपला कसा दोषी आहे की आपण साधं घर विकत घेताना एजंट नेमतो की नाही? मग हजारो कोटीच्या किंवा संरक्षणाचं साहित्य घेताना आपण एजंट का नेमायचं नाही? पण आपण एक आपलं असं साधन सूचित येतं की एजंट नको. एजंट म्हणजे आपण काय करतो, एजंट म्हणजे दलाल, आणि त्याचं जे असं भाषांतर करतो, दलाली म्हणजे वाईट. तर प्रत्येक जगातल्या प्रत्येक मोठमोठ्या इक्विपमेंट खरेदीत एजंट असतातच. ते तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं इक्विपमेंट कुठलं मिळवून द्यायचं, ह्या पद्धतीने समाजाची सुद्धा एक शिकवण होण्याची गरज आहे की असं एकदम झापडं बांधून की दलाली घेता कामा नये, सगळा स्वच्छ. आणि त्यामुळे काय होतं, मग हे भ्रष्टाचाराचे जे सगळे प्रकरणं निघत आहेत की काही करा, सहीच करू नका, मग कोण भानगड करणार उगाच, मग काहीच घ्यायचं नाही, फाईल तशीच ठेवा. तशाच ठेवा. ह्याच्यातनं हे सगळं होतं. आणि ज्यांना करायचं ते भ्रष्टाचार करतात. ते विमानाचा हेलिकॉप्टरचा घोटाळा कसं झाला की माझी हवाई दल प्रमुखच त्याच्यात इन्व्हॉल्ड होते, असं आता बाहेर येते. त्यामुळे एकदा तुम्ही हे ओव्हरग्राऊंड करा, सगळं लिगलाइज करा, आणि एजंट नेमा सरळ जगभरातले हे इक्विपमेंट मिळवण्यासाठी, आणि त्यांना कमिशन द्या. काय हरकत आहे? आपण बघूया तुम्ही हे जे मांडलंय ते इतरांना पटतंय का. आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर परत येऊया. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, नौदलातल्या अपघातांची जबाबदारी घेऊन संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा का? बघा पडद्यावर 85% अजूनही म्हणतात होय, संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पण राजीनामा दिला त्यांनी तरी मूळ प्रश्न सुटणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. ब्रेकनंतर त्याची चर्चा करूया. मला कमांडर अशोक राऊत यांच्यापासून सुरुवात करायची आहे सेगमेंटची. कमांडर राऊत, आपण ऐकलं काय म्हणाले लेफ्टनंट जनरल शेकटकर आणि प्रकाश बाळ सुद्धा. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही स्वतः सबमरीनवर काम केलंय, पाणबुडीवर काम केलंय, असे अपघात घडतात तेव्हा तुमच्यासारख्या जवानाला काय वाटतं, काय मनात येतं? डिमोरलाइज व्हायला होतं का, नीतिधैर्य खचतं का, आणि मग सरकारने काय केलंय असं वाटतं? प्रथम म्हणजे मी पाणबुडीवर काम केलं नाही. जरी मी नेव्हीमध्ये अधिकारी होतो तरी मी पाणबुडीमध्ये स्वतः काम केलं नाही. पाणबुडीत पुष्कळदा बाकी गोष्टी करण्यासाठी किंवा तिच्या तपासणीसाठी गेलो असेल, पण प्रत्यक्ष मी पाणबुडीचा इंजिनियर नव्हतो. दुसरं असं की ह्याबद्दल आता जे लेफ्टनंट जनरल शेकटकर म्हणाले आणि प्रकाश बाळजी म्हणाले, तर त्या बाबतीत मला एक त्याचं आपण जे मूळ कारण आपण जे म्हणतो त्यात हे कारण मला वाटतं की आपल्या इथे एक अशी पद्धत आहे. मला असं वाटतं नेतृत्व कसं असावं की ज्याला आज रोजी या क्षणी जर युद्ध पुकारल्या गेलं तर माझी तयारी काय आहे. मला आज रोजी कुठे बॉम्ब पडल्याची बातमी कळली आणि युद्ध पुकारल्याची बातमी कळली तर माझं सैन्य कितपत तयार आहे, हे कुठल्याही मिलिटरी लिडरचं पहिली गोष्ट त्यांनी विचारात तो घेतच असतो रोज. त्यानंतर आजपासून जसं लेफ्टनंट जनरल शेकटकरांनी सांगितलं तसं एक दूरदृष्टी पाहिजे की आजपासून 15 वर्षांनी जर युद्ध झालं तर त्यावेळेस मला कशा प्रकारची उपकरणं लागतील, किंवा त्यावेळेस माझ्या लोकांचं ट्रेनिंग कशा प्रकारचं असेल, त्यावेळेस कशा प्रकारचं युद्ध होतील, इथपर्यंतची दूरदृष्टी एका नेतृत्वात हवी. आणि नेतृत्व म्हणजे केवळ मिलिटरीच्या नेतृत्वात असून फायदा नाही, त्यात ब्युरोक्रेसीमध्ये सुद्धा, प्रशासनामध्ये सुद्धा तशा बुद्धीची सांगड लागते. आणि तशाच याच्यात पॉलिटिकल इच्छाशक्ती किंवा राजकीय इच्छाशक्ती सुद्धा तशा प्रकारची आपल्याला लागेल. ह्यामध्ये आपलं सध्याची परिस्थिती एकदा एक जनरल रिटायर्ड ॲडमिरल म्हणाले होते आणि त्यांचा तो अनुभव होता की आपल्या इथे परिस्थिती काय आहे की आपले जे पॉलिटिशियन्स आहेत ते केवळ कोणतं खातं मिळतं म्हणून त्यांना ते खातं देण्यात येतं, त्यांना त्यातली एक्सपर्टीज काही नसते. मग ते तिथे गेल्यानंतर आता आपलं पुढचं काय, पुढचं भविष्य काय, पुढचं भवितव्य काय किंवा पक्षश्रेष्ठी काय, ह्यातच त्यांचा पूर्ण वेळ जातो आणि हा पूर्ण कारभार ते ब्युरोक्रॅट्सकडे सोडतात. मग आता हे जे ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांचा 2-2 वर्षाचा कार्यकाल असतो, ते जनरलिस्ट असतात. मग त्यांना आता पुढे रेल्वे बोर्डात जायचं का माझी पुन्हा कोणती पदोन्नती होते का आणखी मला कोणतं बोर्ड मिळतं का मला अजून काही चांगली लुक्रेटिव्ह पोस्ट मिळते का, ह्यात त्यांचं जास्त लक्ष लागलेलं असतं. त्यामुळे हे आपलं सैन्य जे आहे हे तान्याबाळासारखं रडत असतं
त्याला कोणी वाली नसल्यासारखा होतो. त्या म्हणून जशी लेफ्टनंट जनरल शेकतकर साहेबांनी सांगितलं तशी 95ची फाईल गेली तरी ती 12 वर्ष तिथे पडून असणं, हा जो रेड टेपिझम किंवा लाल फितीवाद आहे हा याच्यामुळे तयार होतो. कारण आपल्यात समन्वय तिन्ही क्षेत्रात नाही आहे. आपले पॉलिटिशियन्स हे हुजुरेगिरी करायला लागतात, आपले ब्युरोक्रॅट्स हे पॉलिटिक्स खेळायला लागतात आणि म्हणून आपलं सैन्य हे ब्युरोक्रॅटिक सारखं वागायला लागतं. ही स्थिती आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही खूप ह्यामध्ये- महत्वाचं सांगितलंय कमांडर राऊत, तुम्ही खूप महत्वाचं सांगितलंय. मला किरीट सोमय्या आणि भाई जगतापचं हेच विचारायचं आहे. किरीट सोमय्या, खूप दुःखदायक परिस्थिती आहे आणि हा अपघात झाला म्हणून पुन्हा एकदा आपण त्यावर चर्चा करतोय. आपल्याला माहिती आहे अशी परिस्थिती आहे, काय करायचं, यातून मार्ग कसा काढायचा? जसं सांगितलं की नेतृत्व, आता आर्मीचे अधिकारी पण सांगतात नेतृत्व. आताचे पण जे संरक्षण मंत्री आहे, मला त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाही करायचे. संत आहे, पण नेता जो असले ना तो संत असून फक्त चालत नाही, प्रामाणिक असलं पाहिजे. पण इन्स्पिरेशन, डिरेक्शन, आता तर संरक्षण मंत्री आपल्याला इन्स्पिरेशन देऊ शकतात का, डिरेक्शन देऊ शकतात का? बघा आजच्या चर्चेतून पण काय बाहेर येते, गेल्या काही महिन्यात 10 अशा घटना झाल्या, 10. आणि ते एक नाही, दोन नाही, 10 घटना झाल्यानंतर माझा डिफेन्स मिनिस्टर अजून चिंतित नाही, त्याच्यावर निर्णय लकवा. आता उदाहरणं दिली जात होती की कुठे काय गोंधळ झाला, भ्रष्टाचार निघाला, तर मग त्याचा निर्णयच होत नाही, फायली पडून राहतात. आणि त्यामुळे आज तुम्हाला 1-2 छोटी उदाहरणं देतो. कसाबच्या घटनेनंतर तुम्हाला माहित आहे की आपल्या किनारपट्टीवर आपल्याला चांगल्या बोटी पाहिजे होत्या, कोसल घाटना. आपल्याला माहित आहे ना, गेली 3 वर्ष झाले, म्हणजे 2008ची घटना, आज 6वं वर्ष, अजूनपर्यंत बोटी घेतल्या गेल्या नाही. का? तर रेड टेपिझम असेल किंवा भ्रष्टाचार असेल, त्याचा ध्यान निर्णय. विक्रांत तुम्हाला माहित आहे 2003-4 मध्ये निर्णय झाला की याच्यावर आपल्याला म्युझियम बनवायचं, आज 11 वर्षानं निर्णय झाला नाही. मग आता म्हणतात की त्या जहाजाची हालत बिकट झालेली आहे. म्हणून आवश्यकता आहे इन्स्पिरेशन देणारा, परंतु त्याचबरोबर डिरेक्शन देऊन धाडसी निर्णय करणारा नेत्याची गरज आहे. संरक्षण मंत्री तसा असला पाहिजे. मला असं वाटतंय संत ओके, परंतु वी नीड सच लीडर की जो निर्णय घेणार, जबाबदारी स्वीकारणार, पुढे जाणार, देशाला पुढे नेणार आणि सैन्याला पण पुढे नेणार. भाई, पण हे होणार कसं? कारण संरक्षण मंत्री आता जे आहेत तेच राहणार आहेत, तिथे नौदल प्रमुखांचा बळी गेलेला आहे. होणार कसं? सुधारणा कशी होणार? निखिलजी, असं आहे की मी सुरुवातीलाच एक गोष्ट म्हणालो, आणि आपल्या ह्या सगळ्या चर्चेचा राजकीय काही हे नसावा, परंतु आमचे मित्र किरीट सोमय्या राजकीय बोलल्याशिवाय त्यांचं काही भागणार नाही. आता हे मी म्हणत नाही, शेकटकर स्वतः म्हणाले 95 पासून ज्या काही सूचना दिल्या, मग आता 95 ते 2003 यांनी किती निर्णय घेतले हाही प्रश्न येईलच, पण तो मी आज विचारणार नाही, कारण मला ह्या गंभीर चर्चेचं महत्त्व कमी करायचं नाही. आपण सगळेच जबाबदार आहोत ना याला, असं काय सांगताय तुम्ही? आणि ही गोष्ट तुम्हाला हे करायला पाहिजे. आमचे मित्र ह्याचे नौदलाचे राऊत साहेब जे म्हणत आहेत, किंवा शेकटकर पहिले म्हणाले की निग्लिजियन्स आणि ग्रांटेड, फक्त आपल्या माहितीकरता सांगतो, मी त्या गावातनं येतो जो गाव ह्याचं ज्याला फौजी गाव म्हणतो. माझं स्वतःचा मेव्हणा आज त्या ठिकाणी ब्रिगेडर आहे. मी त्या पार्श्वभूमीतला माणूस आहे. मी व्यक्तिगत बोलतोय अशातला अर्थ घेऊ नका, परंतु इतकं ग्रांटेड कोणीही कोणाला पकडत नाही आणि पकडण्याची कोणी हिंमत करणार नाही. कारण आज देशभरामध्ये जर सगळ्यात जास्त अभिमानाने मान उंच जर कशा बाबतीत होतील तर आपल्या सैन्याच्या बाबतीत होते, आणि ह्या सगळ्यांच्या भावना आहेत, ह्या माझ्या एकट्याच्या भावना भाई, नाहीत. त्याच सैन्याला शस्त्रास्त्र असतील किंवा तत्सम त्यांचे ज्या काय रिक्वायरमेंट असतील त्या दिल्याच पाहिजे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आता जे झालेले निर्णय हे आपल्याला नाकारता येणार नाही. 1 रँक 1 पेन्शन हे किती वर्षापासूनचं पेंडिंग होतं, निर्णय झाला त्याच्यावर. 100% त्यांचं डीएचं न्यूट्रलायझेशन झालं, कारण मी कामगार क्षेत्रातला आहेत म्हणून मला त्यातली माझी ती एक क्युरिओसिटी होती, मी ती जाणून घेतलेलं आहे. 100% डीएचं न्यूट्रलायझेशन झालं, 50% डीए हा बेसिकमध्ये दिल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. असं नाही शस्त्र महत्त्वाची आहेत, ते सगळं आहेच. इंडिजिनस याच्या बाबतीमध्ये जे त्यांनी बोलले त्या बाबतीमध्ये मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल. आपल्या जेवढ्या ऑर्डिनन्स फॅक्टरी आहेत, आपल्या ऑर्डिनन्स जेवढ्या काय, कारण ते आपल्या स्वतःचं घरचं आहे, लक्षात ठेवा.
त्या ठिकाणी ज्या काय अडचणी आहेत त्या बाबतीमध्ये जर एखाद्या प्रकारचं दुर्लक्ष होत असेल तर अक्षम्य आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु मला असं वाटतं की याच्याकडे लिडरशिपचं जेव्हा आपण म्हणतो तेव्हाच इंदिरा गांधींच्या लिडरशिपमध्येच आपण 65 असेल, 71 असेल किंवा अलीकडचं आपण याचं जे असेल कारगिलचं, ही सगळी युद्ध जी आहेत आपण त्याच परिस्थितीमध्ये त्याच ह्याच्याने जिंकलं आणि त्याचं पूर्ण क्रेडिट जे आहे पूर्णतः त्याचं हे जातं ते सैन्याला जातं, काही दुमत नाही. सैन्यामध्ये जे काही हे आहे 3 दलामध्ये सुद्धा जे काही समन्वय असला पाहिजे तो पण समन्वय पूर्णतः असला पाहिजे. जसं स्वतः शेकटकर म्हणाले आपल्या देशाची जी भौगोलिक परिस्थिती आहे, आपल्याला सागर किनारा मोठा आहे, त्या दृष्टीने त्याचं ॲलोकेशन व्हायला पाहिजे असं जे काही ते सूचित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते जे खरं आहे. मला असं वाटतं की या चर्चेतनं एक गोष्ट मात्र आम्हाला सगळ्यांना हे करायला पाहिजे, होय जो 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 सैनिक आपलं हे शिरावर घेऊन आपलं जीव शिरावर घेऊन जो देशाच्या संरक्षणासाठी लढत असतो त्याच्या बाबतीमध्ये निर्णय तात्काळ होणं हे आवश्यक आहे. फक्त बाळासाहेब म्हणाले त्याच्या बाबतीमध्ये एक सांगतो की अशा प्रकारची एक कमिटी पार्लमेंटची असते. अर्थात तो प्रश्न महत्त्वाचा आहे की त्याच्यामध्ये सैन्याची किंवा याची हे असलेली माहिती असलेली किंवा त्याचं ज्ञान असलेली माणसं हे त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. सैन्याचे काही अधिकारी असतील त्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते असले पाहिजेत, या मताशी मी सहमत आहे. प्रकाश बाळ, माझ्याकडे वेळ कमी आहे, मी तुमच्याकडे जाणार आहे आणि नंतर शेकटकरांकडे सुद्धा जाणार आहे. पण मला सांगा की एकूण आता हा अपघात झाला म्हणून ही चर्चा होते, ही चर्चा अनेक वेळा पूर्वीही झालेली आहे, यातून मार्ग कसा काढणार? मला तर मार्ग काही दिसत नाही, नुसती चर्चा या देशात होत राहते. चर्चा होतच राहणार, कारण आता तुम्ही बघा, भाईंनी सांगितलं 1 रँक 1 पेन्शन वगैरे वगैरे. हा निर्णय इतकी वर्ष मागणी होती, आज का घेतला? हा निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेतला. मगाशी शेकटकर साहेब जे म्हणाले की या विषयात तुम्ही जर काही केलं तर मतं मिळत नाहीत. आता मतं मिळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला. त्यामुळे हे आपलं सगळं मताशी निगडीत केलं गेलेलं आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सगळं जे होत असतं त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि एक व्यापक विचार करावा लागेल की, आणि सगळ्यांनाच, म्हणजे कुठला विशिष्ट राजकीय पक्ष नाही, सगळ्याच राजकीय पक्षानं राजकारण बाजूला ठेवून हा देशाच्या सुरक्षेचा आणि संरक्षणाचा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागेल. आणि त्याबरोबर समाजातही एक संरक्षण साक्षरता आणि राष्ट्रीय सुरक्षेबद्दल साक्षरता निर्माण करावी लागेल. नुसती भावनात्मकरित्या देशप्रेमाच्या लाटा येतात, कारगिल झालं, अमुक झालं, त्याच्या पलीकडे जावं लागेल की काय खरी सैन्याची परिस्थिती आहे आणि काय आहे. म्हणजे सैन्यात जाणं हा एक वीरश्रीचा आणि देशाभिमानाचा प्रश्न असला तरी आता जग इतकं आधुनिकरित्या पुढे गेलेलं आहे की सैन्य हे खूप टेक्नॉलॉजिकली आणि ह्याचा ॲडव्हान्स भाग आहे. तर त्या दृष्टीने समाजाची वाटचाल पुढे व्हायला पाहिजे, ती दुर्दैवाने होत नाही. तसा प्रयत्न झाला तर ही चर्चा नुसत्या होत राहणार नाही आणि काहीतरी बदल होईल. खरं आहे, नुसत्या चर्चा आपण करत बसतो. आज एका नौदल प्रमुखाचा बळी गेलेला आहे, पण शेवटी शेकटकर सर, शेवटी काय म्हणाल तुम्ही? यातून सुटका व्हायला पाहिजे, पण दरवेळेला ही चर्चा होते, परिस्थिती काय बदलत नाही, शेवटी काय सांगाल? मला दोनच मुद्दे आपल्याला विनंती करायची आहे, 3 मुद्दे. सो आपण जे म्हटलं की पुढे काय केलं पाहिजे, मला असं वाटतं की दरवर्षी कमीत कमी एकदा तरी पंतप्रधान किंवा संरक्षण मंत्र्याच्या अध्यक्षतेमध्ये हे 9 राष्ट्र जे आहे, प्रांत जे आहे, त्यांचे मुख्यमंत्री, चीफ सेक्रेटरी, DGP तिथे गेले पाहिजे आणि संरक्षणाबद्दल त्यांना माहिती मिळाली पाहिजे. भारतामध्ये आज फक्त 6 प्रांत 5 प्रांत सोडले, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड. ह्या 5 प्रांताला जर सोडलं तर प्रत्येक प्रांताची सीमा कोणत्या ना कोणत्या राष्ट्राबरोबर लागलेली आहे. मागच्या 25 वर्षामध्ये त्या मुख्यमंत्र्यांची बैठक कधी पण झाली का? म्हणजे आपण वी डोंट टेक देम इन कॉन्फिडन्स ना. शेवटी जेव्हा दुर्घटना होती, सुनामी आला किंवा काही पण आलं, ह्या प्रांताच्या लोकांनाच त्रास होतो आहे. दुर्दैवाने समजा उद्या कोणती एक पाणबुडी किंवा सबमरीन मुंबईपासून एक 30 किलोमीटरवर ते 40 किलोमीटरवर समजा अपघात झाला, हो ना, ही माझी प्रार्थना आहे, आणि ती परमाणू संचालित युद्ध आहे, त्याचे काय परिणाम होतील मुंबईवरती आपण कधी विचार करू शकतो का? परत कसा येणार नाही, पण त्या दुसऱ्या रूपाने येणार आहे. ह्याकरता संरक्षण विषय आता हा फक्त एक केंद्रीय मंत्रालयाच्या संरक्षण विभागाचा राहून हा पूर्ण राष्ट्राचा झालेला आहे. कोणत्याही पक्षाचं राजकारण का नसेल, कोणत्या प्रांतामध्ये सर्व मुख्यमंत्र्यांची एकदा त्यांना बैठक घेतली आवश्यक आहे. दरवर्षी ते घेणं आवश्यक आहे. कमतरता कुठे आहे हे त्यांना सांगितलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये कोणते धोके त्यांना सांगायला पाहिजे आणि त्याकरता आपण काय केलं पाहिजे त्यांना पण आपण कॉन्फिडन्समध्ये घेणं गरजेचं आहे. सिक्युरिटी अँड नॅशनल डिफेन्स इज द सेंट्रल मिनिस्टर, दोज डेज हॅव गॉन. हे ते संपलं आहे. आता जितके पण धोके येतात आहे हे इतर मार्गाने येतात आहे. दुसरी मला विनंती आहे की पगार, पे कमिशन वगैरे हे सगळं ठीक आहे, ते चालतंय. आवश्यकता ह्या गोष्टीची आहे
की आपल्या लोकांच्या ह्या गोष्टीची एक कल्पना दिली पाहिजे की येणाऱ्या 10 वर्षामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे धोके निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रत्यक्षाने पाकिस्तान कुठे हमला करणार आहे, परंतु कोणत्या प्रकारचे येतात आहे ही कल्पना जर आपण लोकांना दिली तर यू आर फोरवॉर्न, देअरफॉर यू आर फोरवॉर्न आर्म अँड यू आर आर्म्ड ऑल्सो. टू बी प्रिपेअर्ड फॉर वॉर यू मस्ट बी रेडी टू फेस दी वॉर. आणि शेवटी माझं एकच विनंती आहे की हा महाभारताचा सिद्धांत आहे, चाणक्यनीतीचा सिद्धांत आहे. इफ यू विश टू अवॉइड अ कॉन्फ्लिक्ट, इफ यू विश टू अवॉइड अ वॉर, बी प्रिपेअर्ड फॉर इट. If you are not prepared, you will get sucked into the war at the place and time which is not of your choosing. आज हेच चाललेलं आहे, मुंबईमध्ये हेच झालेलं आहे, 26/11 तेच झालेलं आहे, पांडुपीमध्ये झालेलं आहे. वी डोंट टेक सिरियसली. अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये एक दुसरी एक झालेली आहे की ह्युमन लॉस, माणसांचे जे मृत्यू आहे, इट हॅज बिकम अ स्टॅटिस्टिकल एक्सरसाइज. अमक्या प्रांतात इतके मेले, इथे 2 मेले, इथे 5 मेले, आम्ही एक पेट्रोल पंप दिले, आम्ही गॅस एजन्सी दिली. दॅट इज वेअर वी हॅव कम डाऊन टू. आय थिंक इट्स हाय टाइम वी शुड वेक अप and we should not leave the future of our young generation at stakes in those people who are least concerned. ही चर्चा इथेच थांबवतोय आपण. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, नौदलातल्या अपघाताची जबाबदारी घेऊन संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? बघा पडद्यावर 87% लोक म्हणतायत संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पण नौदल प्रमुखांनी राजीनामा देऊन संरक्षण मंत्र्यांनी केवळ राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार आहे का? का रोगाच्या मुळाशी जायला पाहिजे, आपली मनोवृत्ती बदलली पाहिजे, याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.